बेसिक स्ट्रक्चरचं डॉक्ट्रिन काय आहे तर संविधान सर्वोच्च, संसदही नाही आणि न्यायपालिका पण नाही. भारताची एकता व एकात्मता याच्या विरोधात कुठला कायदा करता येणार नाही, न्याय निर्णय देता येणार नाही. लोकशाही संघराज्य पद्धतीचे सरकार हा आत्मा आहे, याच्यामध्ये अमेंडमेंट करता येणार नाही. फेडरल कॅरेक्टर जे आहे कॉन्स्टिट्यूशनचं हे बदलता येणार नाही. संविधानाची धर्मनिरपेक्षता बदलता येणार नाही. सेपरेशन ऑफ पॉवर हे बदलता येणार नाही. व्यक्तिगत आणि मूलभूत स्वातंत्र्य हे बदलता येणार नाही. कायद्यानेच राज्य करावं लागेल, ऑर्डरने नाही, हे बदलता येणार नाही. ज्युडिशियल रिव्ह्यूचा पॉवर हा संवैधानिक पॉवर आहे, त्यामुळे एखाद्या कायद्याचा ज्युडिशियल रिव्ह्यू होणार नाही असं जे 42व्या घटनादुरुस्तीने हे करता येणार नाही. हे बेसिक स्ट्रक्चरमध्ये आलं. संसदीय पद्धत, समतेचे नियम, फ्री अँड फेअर इलेक्शन, संसदेला संविधान संशोधनाचे मर्यादित अधिकार आणि रिट ज्युरिस्डिक्शन या गोष्टी नॉन निगोशिएबल आहेत. मिनर्वा मिल्स केसमध्ये सांगितलं या गोष्टी नॉन निगोशिएबल आहेत, याच्यामध्ये परिवर्तन करता येणार नाही. त्यामुळे संविधान बदलणार असा टाहो फोडणाऱ्यांनी आणि छाती बडवणाऱ्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की आता संविधान बदलण्याचा अधिकार कोणालाच नाही. हे जे संविधान 1967 ते 1977 सातत्याने बदलण्याचं काम त्या कालखंडात झालं. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने शेवटी हे लक्षात घेतलं की संविधानातली लवचिकता ही जर अशीच राहिली आणि याचं योग्य इंटरप्रिटेशन झालं नाही तर जे बाबासाहेबांनी सांगितलंय की कुठलंही संविधान वाईट नसतं, संविधान वागवणारे कसे आहेत याच्या आधारावर ते संविधान चांगलं किंवा वाईट ठरतं. हे 67 ते 77च्या काळात पाहिल्यानंतर या मिनर्वा मिलच्या केसमध्ये त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं हा निर्णय झाला. आणि म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे की आता जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत भारताचं संविधान कोणीच बदलू शकत नाही.